आम्ही केला आहे, मी केला आहे आदिवासीचा लुक आणि आमच्याकडे आज चालू आहे रोमाट. तर बघा सगळे कशांनी वेशभूषा केली आणि आम्ही सगळे कसे चाललोय. चला हाय करत करत जावा सगळे. हे बघा प्रचंड आपल्याला तुम्हाला कॅमेरामधून मी साईबाबांचं दर्शन देते. प्लीज सगळ्यांनी घ्या ते. आमचा दादा साईबाबा बनला आहे. ओके चलो. कोकणच्या निसर्ग सौंदर्य इतकीच येथील लोकसंस्कृती पारंपरिक आणि विशाल आहे. कोकणी माणूस हा आपल्या प्रथा परंपरा जीवापाड जपत आला आहे. निसर्गाशी आणि देवतांशी असणारे त्यांचे नाते आजही पूर्वीसारखेच आहे. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रवेशाने अनेक लोकसंस्कृतीत आमूलाग्र बदल झाला असला तरी कोकणी माणसाने मात्र आपली लोकसंस्कृती टिपून ठेवली आहे. त्यातीलच ही एक परंपरा आहे म्हणजेच रोमाट. रोमाट ही एक अशी परंपरा आहे जिथे घरोघरी जाऊन शबई मागण्याचा कार्यक्रम केला जातो. लोकांनाही वेगवेगळ्या रूपात आनंद निर्माण करणारी कला आहे. गावात शिमग्यानंतर म्हणजेच होळीच्या 2 दिवसानंतर रोमाट चालू होतो. हा तब्बल 5 दिवसांचा असतो. ह्यात लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या वेशभूषा करून घरोघरी फिरतात व आपली लोककला नृत्य व भजन गायन स्वरूपात सादर करतात. आम्ही ही लोककला सादर करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. A few moments later.
संपूर्ण वाडी फिरल्यानंतर आता खूप रात्र झाली होती आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या घरी. तर चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.